खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी एकच लगबग केलेली आहे. जवळपास या दिवसात 13 मॅट्रिक टन दरवर्षी खताची खरेदी केली जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीत जर बघितली तर 555 मॅट्रिक टनची खरेदी केली आहे. त्यामुळे कुठेतरी कृषी विभागाला याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी विभाग हा ॲक्टिव्ह मोडमध्ये आला आहे आणि ते प्रत्येक दुकानदाराची तपासणी करत आहे. आपल्यासोबत विकास अधिकारी जे कृषी विभागाचे आहेत देवगीकर साहेब यांच्याकडून जाणून घ्या नेमकंच काय प्रकार आहे सर. वाशिम जिल्ह्यामध्ये दरवर्षी DAPची जी विक्री होत असते ती एप्रिल महिन्यामध्ये मागच्या वर्षीची फक्त 13 मेट्रिक टन अशी विक्री होती 1 ते 9 एप्रिल दरम्यान, आणि यावर्षी त्यामध्ये अचानक असाधारण अशी वाढ होऊन 555 मेट्रिक टन एवढी विक्री झाल्याचं निदर्शनास आलं. त्यावरून शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेऊन हा DAP किंवा युरिया हा दुसरीकडे वळती तर होत नाही ना, किंवा काळा बाजारामध्ये त्याचा वापर होत नाही ना, अशी शंका निर्माण झाली. म्हणून आपण मिशन मोडवर शेतकऱ्यांच्या स्तरापर्यंत आणि दुकानांपर्यंत जाऊन त्याची तपासणी केलेली आहे. या तपासणी दरम्यान तसं मुख्यतः कुठेही युरियाचा किंवा DAPचा औद्योगिक कारणांसाठी किंवा इतर कारणांसाठी वळती करण्याचं कुठे निदर्शनास आलेलं नाही. शेतकऱ्यांनीच खरेदी केलेली आहे असं निदर्शनास आलेलं आहे. तरी देखील ज्या दुकानदारांनी त्यामध्ये कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे अशा 12 दुकानदारांना आपण नोटिसेस इश्यू केलेले आहे आणि त्यांची सुनावणी ठेवलेली आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर विशेष जी काही कार्यवाही आहे ती करण्यात येणार आहे. सर मला एक सांगा, सध्याची जी परिस्थिती आहे, जे आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे याचा परिणाम शेतकऱ्यावर झाला, जेणेकरून समोर खताची टंचाई जाणवेल, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी साठवण केली असेल तर? नाही, प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. आपल्या जिल्ह्याकरिता जे काही आवंटन मंजूर असते दरवर्षी त्या पद्धतीचंच आवंटन आपल्याला मंजूर झालेलं आहे. त्यापेक्षाही जर सांगायचं झालं तर यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा 4000 मेट्रिक टनांनी अधिकचं खत आपल्याला मंजूर झालेलं आहे. दरवर्षी या कालावधीमध्ये जेवढे खतसाठा जिल्ह्यामध्ये असतो तेवढा खतसाठा, त्यापेक्षाही जास्त खतसाठा सध्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. आणि त्याची माहिती आपण जो प्रसारित केलेला ब्लॉग आहे त्यावर प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर पाहता येऊ शकते. अत्यंत पारदर्शकदृष्ट्या आपण ती माहिती उपलब्ध करून ठेवलेली आहे. केवळ बातम्यांच्या भरोश्यावर शेतकऱ्यांमध्ये काही पॅनिक निर्माण झालेला आहे. तर मी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी कुठलंही पॅनिक न होता पॅनिक बाईंग करू नये व अतिरिक्त खताचा साठा करू नये. आपल्याला आवश्यक तो खतसाठा योग्य वेळेवर पुरवठा होईल व तो पुरवठा शेतकऱ्यांपर्यंत सुव्यवस्थित पोचेल याची प्रशासन पूर्णतः दक्षता घेत आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये व पॅनिक बाईंग करू नये ही नम्र विनंती आहे. नक्कीच सध्या जे शेतकरी आहेत ते साठवण करत आहेत खताची मोठ्या प्रमाणात साठवण केल्यामुळे कृषी विभागानं एक आवाहन केलं आहे, कोणीही पॅनिक होऊन साठवण करू नका, जेणेकरून कृषी विभागाने जिल्ह्यासाठी जे नियोजन केलेले तेवढा खत साठा उपलब्ध आहे. त्याच्या अतिरिक्त खत साठा असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी ते खत मिळणार असल्याचं आवाहन केलं आहे. कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.